तर लाईट आमच्याकडे गेलेली आहे. आलं मी म्हटलं आज काकू राहिली कुठे. शेरूला बांधून ठेवलं परत कुणालच्या मागे लागला होता. झाड बघा भाराने खाली आलं. तो वाघ्या घरामध्ये आहे. आणि तू कुठे गेलास रे? हां बघा एवढा पावसात ना कुठं बाहेर गेलेला एकटा. आणि कधी गेलेला आम्हाला माहीत पण नाही. जोरात पाऊस सुरू झाला तेव्हा तो धावत धावत आलाय. आता कुठे गेला शेरू? मगापासून घरी झोपलेला त्या बेडवरती. कधी गायब झाला का माहिती पण नाही पडलं. मला बाथरूम मला झाले असेल तेव्हा गेला असेल तो. खूप पाऊस पडतोय बाबा. काल संध्याकाळपासून इतका पाऊस पडतोय. अगदी आता जरा कमी झालाय पाऊस. खूप धो धो पाऊस कोसळतोय. त्याला ना कुणाला तर बांधूनच ठेव. त्याला तर बाहेर सोडवलं नको. ऐकलं काय? मशीन ट्रेन केले. हां हां. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. काय पट्टे इथेच आहेत बघ ह्या साईडला. हां भरपूर पाऊस पडतोय आज. काय बाहेर जायची सोय नाही आहे. म्हणजे बाहेर जायला बघा होतं पण पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही आहे. त्याच्यामुळे आज काही बाहेरचं काम काय होणार नाही आहे. तर म्हटलं गप घरातलंच काम करूया आपण. तर सुरुवात केली आहे किचनपासनं. किचनचं आज जास्त आहे काम. त्याच्यामुळे ते मी आता करायला घेतलं. वाघ्या शेरू यांचं जेवण अगोदर बनवून घेते आणि मग थोडंसं मला क्लिनिंग करायचं म्हणजे वेळ आहे. तर म्हटलं जरा किचन वगैरे थोडंसं आवरते. हॉल वगैरे थोडंसं क्लीन करून घेते. तर सोमवारचा दिवस आहे आणि सोमवारची आमच्याकडे बघा लाईट जाते. त्याच्यामुळे सकाळी उठल्या उठल्या पहिला सगळ्यात आधी ना मी कपड्याची मशीन आहे ना लावून घेतली. आणि एकीकडे कपडे आणि एकीकडे म्हटलं हॉल क्लीन करून घेऊया. कुणालच्या मागच्या पडीमध्ये होते त्यांना म्हटलं जरा लक्ष ठेवा. फक्त मशीन होत आली का मला फक्त हाक मारा. आपलं ते मशीनचा बजर असतो ना ते होत नाही. बिघडलेलं आहे ते. त्याच्यामुळे मग आहे ना म्हणजे माहिती पडत नाही कधी कधी. तर इथे बघा आता मी आले हॉल क्लीन करायला. सगळ्यात आधी मी एकटीने सगळं करायला सुरुवात केली. आणि थोडंसं माझं किचनचं काम होतं ना त्याच्यामुळे किचनमध्ये मी गेले होते. तर तेवढ्यात कुणालनी इथे टी व्ही वगैरे सगळं खाली उतरवून घेतला. म्हणजे मला माहीतच नव्हतं. त्याच्यामध्ये पुन्हा मी इथे आले ना हॉलमध्ये बघितलं तर कुणालने टी व्ही साफ करण्यासाठी उतरवला होता. आणि खूप असं काय म्हणतात त्याला धूळ माती वगैरे सगळं झालं होतं. आपल्याकडे बघा आता घराचं काम वगैरे पण चालू होतं ना त्याच्यामुळे धूळ वगैरे भरपूर झाले होती. म्हटलं चला आता बाहेर काय काम नाही आहे तर पटकन म्हटलं हॉल तरी क्लीन करून घेऊया. त्याच्या आधी मी किचनचं थोडंसं की नाही आवरून घेतलं होतं. अर्ध किचन माझं की नाही साफ करायचं बाकी आहे. तर हा हॉल झाला थोडासा क्लीन करून घेतला मी. आणि बाकीचं जे आहे ना ते कुणालनी इथे क्लिनिंग करून घेतलेलं आहे. कपडे माझे झाले होते. सकाळी लवकर कपडे मी धुवायला टाकले होते कारण लाईट जेव्हा गेली तर सगळी गडबड होऊन जाणार. आणि 2 दिवसाचे कपडे. आता पाऊस बघा सुरू आहे त्याच्यामुळे कपडे कसे सुकत नाही. आणि रोजच्या रोज जरी कपडे धुतले तर कपडे सुकवायचे परत अडचण. आणि दोऱ्या वगैरे म्हणजे ते फॅन खालीच कपडे सुकतात. मशीनमध्ये जरी आपण सुकून घेतले ना म्हणजे स्पिन करून जरी घेतले फॅन खाली जरी टाकले ना तरी पण 1 दिवसामध्ये सुकतात चांगले. पण एवढंच की जरा उलटे सुलटे करावे लागतात. आता हा स्टँड बघा आहे ना अगोदर मी आता बाहेरच टाकले सुकत. कारण आतमध्ये कसं क्लिनिंग चालू होतं ना कुणाल साफसफाई करत होता. फॅन वगैरे पण साफ करायचा होता. त्याच्यामुळे म्हटलं कपड्यावरती धूळ पडेल म्हणून हा स्टँड की नाही बाहेरच आणून ठेवला मी. आणि बरं पडतं या स्टँडवरती भरपूर प्रमाणामध्ये कपडे की नाही राहतात ह्याच्यामध्ये. म्हणजे दोऱ्या आता लटकत असतात ना घरामध्ये बघा. म्हणजे कपडे आपण सुकू शकतो पण ते कपडे सुकत नाही. आता हा स्टँड कसा उचलून आपण फॅन खाली जरी ठेवला ना तरी पण आरामात कपडे सुकून जातात. आणि वास वगैरे असा काही येत नाही कपड्यांना. तर इथे बघा कपडे आता मी सुकून घेतलेले आहे. ह्या स्टँडबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगते. हा स्टँड ना माझा खूप जुना आहे. म्हणजे साधारण मला वाटतं 10 ते 12 वर्ष होऊन गेले त्या स्टँडला. पण अजून जसं तसा आहे. मला ना म्हणजे आवडतं. माझ्या आवडीची वस्तू आहे ती. तर इथे आता कपड्याचं हॉलचं क्लिनिंग सगळं करून झालं. आणि त्याच्यानंतर मी आले किचनमध्ये नाश्ता बनवायला. आज थोडंसं जरा वेगळा नाश्ता बनवते. नाचणीच्या पिठाचे घावणे म्हणा धिरडी म्हणा किंवा उत्तप्पा असं ना ते म्हणा. तर इथे मी सुरुवात केली आणि तेवढ्यात लाईट बघा इथे गेली होती. पण आली होती लाईट लगेच आली होती. तर सगळ्यात आधी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. म्हणजे 1.5 ते 2 वाटी नाचणीचं पीठ घेतलं. नाचणीचं पीठ जास्त प्रमाणात.
रवा घेतलेला आहे अर्धी वाटी, बेसनचं पीठ अर्धी वाटी आणि कुळीत पीठ इथे अर्धी वाटी घातले. त्यात नंतरला तीळ घातलेत, भरपूर असे तीळ, जिरं, तिखट मसाला, हळद, मीठ आणि आलं लसूण मिरची ह्याचा ठेचा असतो ना, म्हणजे चांगलं असं ठेचून असं बारीक करून थोडं जाडसरच ठेवला होता मी. चवीप्रमाणे त्यात कोथिंबीर पण थोडीशी घातलेली आहे. कॉर्न घातलेले आहेत, म्हणजे मक्याचे दाणे होते माझ्या फ्रीजमध्ये तेव्हा ते घातलेले आहेत. मटार घातलेले आहेत, म्हणजे जे काही घरामध्ये असेल ना, फणसी वगैरे पण तुम्ही घालू शकता. छान हा नाश्ता म्हणजे हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता की नाही तयार होतो. तर इथे सगळं आता पाणी घालून चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि फेटून चांगलं असं घेतलं. एक छान प्रकारे असा बॅटर तयार करून घेतला आणि एक साधारण 10 ते 15 मिनटं मी हे झाकून ठेवणार आहे. कारण रवा घातलेला आहे ना, रवा फुलायला लागतो ना. आणि थोडंसं मी इथे पातळच ठेवलेलं आहे, कारण नंतरला ते रवा फुलल्यानंतर ते बॅटर की नाही घट्टच होणार आहे. आणि मिक्स करून झाकून ठेवलं इथे मी. चला आता नाश्ता बनवायला बघा सुरुवात करूया. छान प्रकारे भिजलं आहे, जवळजवळ 15-20 मिनटं ठेवलं मी. तोपर्यंत माझी घरातली जी काही थोडी कामं होती ती सगळी आटपून घेतलेली आहेत. बघा थोडंसं वेगळं असं काहीतरी करायचं असतं अलटी पलटी करून. आणि बघा रवा आता भिजला ना, मगाशी किती पातळ होता, आता बघा. चला पटकन ना बनवायला घेते. तर नाचणीचे उत्तप्पा बनवायला मी आताच बघा इथे सुरुवात केलेली आहे. तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि हा जो नाश्ता आहे ना, पौष्टिक नाश्ता आहे. घरामध्ये जरा कोणाला नाचणी रवा वगैरे बघा असं आवडत नाही. आमच्याकडचे मला स्टोरी सांगते मी, म्हणजे असं उपमा वगैरे बनवलं ना तर कुणाच्या बाबा खायला जास्त मागत नाही. नाचणीची भाकरी आहे किंवा बाजरीची भाकरी वगैरे असं असतं ना, थोडंसं जरा कंटाळा करतं. म्हणजे रोज चपाती खायला पाहिजे आणि मग नाचणी वगैरे पण हे कसं पोटात गेलं पाहिजे. हे कोळीचं पीठ आहे ते सुद्धा आमच्याकडे म्हणजे पिठी वगैरे बघा आपण बनवतो ना, मग ते खायला मागत नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीने मग मी हे 3-4 पिठं मिक्स करून असं काही ना काही असं वेगळं जरा बनवते. आणि त्यांना थोडंसं असं वेगळं बनवून दिलं ना दोघांना पण, मग त्यांना असं वाटतं नाही काहीतरी असं वेगळा पदार्थ केलेला आहे, मग आवडीने खातात. त्यांना असं माहिती नसतं की ह्यात मी काय काय घातलं आहे ते. चवीला हा नाश्ता खूप छान बनतो आणि खूप छान झाला होता. कारण तसं मला कुणालच्या बाबांनी सांगितलं. आपल्या घरामध्ये बघा लहान मोठी म्हणजे नाटकं असतात खाण्यापिण्याचे. आमच्याकडे पण सेम तसंच आहे, जास्त करून कुणालच्या बाबांचं आहे. त्याच्यामुळे असं वेगळं असं काहीतरी म्हणजे तेच पिठं तेच असतात, पण एवढंच की थोडंसं जरा वेगळं असं बनवलं ना की ते आवडीने खातात मग. तर इथे तव्यावरती बघा आता लहान उत्तप्पे घालायला की नाही सुरुवात केलेली आहे मी. तेलाचं प्रमाण इथे मी बघा थोडंसं नावाला फक्त मी तेल घातलं, झाकण ठेवून जरा एक वाफ येऊ दिली 2 ते 3 मिनटं आणि त्याच्यानंतर पलटी करून घ्यायचं. थोडंसं तेल घातलं आणि खरपूस असं मीडियम गॅसवरती हे मी भाजून घेतलेलं आहे. आता मटार वगैरे कॉर्न वगैरे बघा घातलेलं आहे, त्याच्यामुळे ते कसे शिजायला पाहिजे ना, कच्चे घातलेले आहेत, ते शिजवलेले नव्हते घातले मी. त्याच्यामुळे मीडियम गॅसवरती जे स्लो ह्याच्यावरती मी शिजून घेतले. आणि ह्याच्या जोडीला चटणी असेल ना, कोथिंबीरची चटणी आहे किंवा सॉस आहे, म्हणजे खायला आवडतं, छान लागतात. किंवा काय त्याला म्हणतात, चहासोबत पण तुम्ही खाऊ शकता, पण चटणीसोबत कोथिंबीरचे हे बेस्ट लागतील. तर ट्राय करून बघा. लहान मुलं असतील तर त्यांना नक्कीच हा पदार्थ करून घ्या, पौष्टिक आहे. आवाज जरा टीव्हीचा कमी करा, थोडासा आवाज. शेरूला बांधून ठेवलं, परत कुणालच्या मागे लागला होता. कुणालला गेला ना आता ऑफिसला, गेला. पाऊस बघा जर असं थांबला आहे. शेरू दादाच्या मागे लागलेला, कुणाने त्याला पकडून आणलं आणि बांधून ठेवलं त्यांनी. ए शेरू, सकाळी आला ना पावसामध्ये भिजून, काय रे इकडे बघ. ए पोऱ्या, सकाळी पावसामध्ये भिजून आला गुंड्या. तुम्हाला वाघ्या दाखवत्या. वाघ्या झोपलाय पाठीमाग, ह्याला आता थोड्या वेळाने सोडणार आत्ता. ए वाघूला पण बांधून ठेवलं आहे, मग असे सोडलं होतं. सारखे चिखलामध्ये जातात ना, चिखलू आमचे चिखलू, किती वेळा अंथरुणं धुवायची. माझं आता सध्या कामच ते कपडे, चादरी, उशीची कवरं, ह्या चटया, हे सगळं धुवत राहायचं आईने ना. धुते मी 2-2 दिवसांनी, मग काय करणार. आता काही पाण्याची कमी नाही, पाणी भरपूर आहे. अरे कोलो कुई. हे बघा बाहेरचं वातावरण छान आहे. एक बाल्टी होतं, एक बाल्टी. 2 बालद्या हव्यात मला, पाणी हवं आहे जरा. ही झाडं आपली अजून बघा पडली नाही ना, बसलेली. सकाळी हे झाड पडलं होतं पूर्ण वांग्याचं, हे इकडं होतं, ते काढलं आणि मग इथे लावलं. अजून ते माणसं आलेली नाहीत काम करायला.
हां हां चला पाणी तापलंय माझं घरात तर सगळं आवरलंय. आंघोळ करायची बाकी आहे. हा कडकडीत पाणी तापले. चला फ्रेश होऊन घेऊया. आज आमच्याकडे टी व्ही बघण्याचा रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे. कुणालचे बाबा कधीपासनं टी व्ही बघतात. आज पाऊस ना त्याच्यामुळे फारसं काही घरी म्हणजे घराच्या बाहेर आम्ही पडलेलो नाही. आता पाऊस थांबलेला आहे त्याच्यामुळे आम्ही आता घराच्या बाहेर पडणार आहोत. जरा थोडेसे शेरूचे लाड करते. वाघ्या आपला हॉलमध्ये बसलेला आहे. शेरूला बांधून ठेवले आता. अल्टी पलटी ना ए शेरू, अल्टी पलटी ना शेरू, अल्टी पलटी ना. चाव ना माझे पोते. ए गुंड्या सकाळी कोण भेजून आला? झोप काढून घ्याली, झोपायचं नाही. चला मी चालली आता जरा बागेत एक फेरफटका मारते. सकाळपासून बाहेर पडलेलं नाही ना तर एकदम कसतरीच झालं हे. कुणाच्या बाबांना म्हटलं चला चला जरा एक राऊंड मारूया. हे बघा हे देवाच्या इकडचं सगळं फुलं वगैरे घेतले झाडामध्ये टाकते. आपलं जे चिकूचं झाड आहे ना तिथे नेऊन टाकते मी. आणि भरपूर निघतात फुलं वगैरे हे देवाकडची. 2-2, 3-3 दिवसांनी हे ताट आहे ना भरून जातं. कालची ब्रह्मकमळाची फुलं होती ना तीच कटिंग करून घेतली. आता मोठी मोठी असतात ना त्याच्यामुळे जरा कटिंग केली आणि खत म्हणून याचा वापर होतो. बरं वाटतं हो, एवढं छान वाटते. झाड बघा कसं खाली आलं ते बघा. पूर्ण झाड बघा भाराने खाली आलं. आज आम्हाला बाहेर यायला काही मिळालेलं नाही ना त्याच्यामुळे आता वर त्या दगडावरती पाहिजे. वजन आहे ते फळांचं ना बघा कसं खाली आलं झाड. पूर्ण फळाचं भार झालं. 1 मिनटं मी जरा मदत करते. ह्याला नको लावायला. हा बघा एक बॅच का लावला. पूर्ण झाड आहे ना भाराने खाली आलं होतं. आता जरा सपोर्ट मिळाला. दोघांनी उचललं तर झाड किती भारी बापरे. आता काय अबोरी जगल्या. हां अबोरी तरतरीत झाल्या. हे बघा तुम्हाला मागे दाखवलं ना लावलेली ती फुलं ना त्याला कळ्या होत्या त्या फुलं फुलली ती तरतरीत झाले. काय तोडायचं आहे पण भाज्या धरले का बघ जरा. घेवडा एवढा काय आहे का नाही. छोटा छोटा येतो ना बारीक बारीक. तर आज दिवसभर आम्ही बागेत काय आलेलोच नाही कारण पाऊस इतका पडत होता. आत्ता कुठे पाऊस आहे ना थांबला आहे. म्हणजे दुपारी 3:30च्या नंतर पाऊस थोडा थांबला आहे आणि हलका हलका ऊन आलं होतं. आता पण ढग आहेत त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेस आता आम्ही बाहेर पडलो आहे. चुकल्यासारखं वाटतं बाहेर नाही यायला मिळालं ना चुकल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे एक राऊंड म्हटलं मारतो जरा बघतो जिकडे तिकडे काय काय करायचं आहे ते. आता काय करायचं आहे केलेली कामं भरपूर अजून करायची सकाळची. आता संध्याकाळचा कंटाळा येतो काम करायला. संध्याकाळी नाही आणि एनर्जी पण आपण कसं दिवसभर बघा काम करतो ना सकाळची जी एनर्जी असते ना कामाची ती संध्याकाळच्या वेळेस नसते. आपली एनर्जी एकदम लो होऊन जाते म्हणजे कंटाळा येतो नको वाटतं. सकाळी तुम्ही किती पण म्हणाल ना काम अजिबात कंटाळा येत नाही काय नाही आणि बरं वाटतं असं काम करायला. वातावरण पण छान असतं. पण आत्ता संध्याकाळच्या वेळेस ना खूप गरजेचं असेल ना तरच आम्ही करतो नाहीतर संध्याकाळचं जास्त काम आम्ही करत नाही. असं सगळं आहे. पण छान वाटतं जरा आता बागेत फेरफटका मारून. दिवस आमचा असाच गेला आज सकाळपासून. घरातलं भरपूर असं क्लिनिंग आज झालेलं आहे. किचनमध्ये थोडंसं आता आवरायचं आहे. आता थोड्या वेळाने जाऊन करणार आहे. म्हणजे अर्धं केलं आणि अर्धं बाकी आहे. एकदम होत नाही ना त्याच्यामुळे जसं जमेल तसं करायचं. आणि पावसामध्ये सुकत पण नाही हो सगळं ओलं ओलं जिकडे तिकडे. त्याच्यामुळे काय करायचं म्हटलं ना का म्हणजे विचार पडतो. खूपच असं ओलसर दमटपणा असं सगळं ओलं ओलं सगळं. मग मला ना एकदम कसं वाटतं ओलं ओलं दिसलं ना सगळं. ते किचनचा ओटा पण सुकत नाही. एवढा फुल स्पीडमध्ये फॅन करते तेव्हा तो ओटानं सुकतो. आता जिकडे तिकडे सगळं असं ओलं ओलं 10 वेळा आपलं ते मॉप घ्यायचं आणि पुसत राहायचं असं सगळं चाललेलं असतं. तर चला मग ताईनं आता आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो आता मी इथेच थांबवते. जरा बघूया बागेत जरा फेरफटका मारतो आणि मग जाते घरी.
लादी पुसायची बाकी आहे, तेवढं राहिलं आहे ते करायचं आणि मग झालं. मग आजचा दिवस संपला. तर व्हिडिओ आजचा आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.